आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याने त्यांना बसव कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड जनवाड मुख्य शाखेत श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रारंभी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नेते प्रदीप जाधव मांगूर, वहाल शुगरचे संचालक व बसव सोसायटीचे संस्थापक चेअरमन रामगोंडा पाटील यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. काळमवाडी धरणाचे पाणी कर्नाटकातील शेतकऱ्यांना मिळावे यासाठी माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख यांच्यासह अजित पवार यांनीही प्रयत्न केले होते. त्यांच्यामुळेच आज दूधगंगा काठ हिरवागार झाला आहे. त्यांचे ऋण सीमा भागातील नागरिक व शेतकरी कधीच विसरणार नसल्याचे काहींनी भावना व्यक्त केल्या. यावेळी उपाध्यक्ष बाबू घाडगे, कृषी संघाचे अध्यक्ष उदयकुमार पाटील, संचालक जीवनगौडा पाटील, रामचंद्र मोकाशी, सुभाष पाटील, महालिंगा सूर्यवंशी, नरसू खोत, विठ्ठल सदलगे, जीवन मडिवाळ, नारायण पुजारी, दगडू चेंडके, अमोल शिंगे, गीता पाटील, बाळाबाई पाटील, प्रधान व्यवस्थापक अप्पासाहेब माणके व कर्मचारी उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.